रामटेक बंगल्यावर शिवसेनेची बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे रामटेक बंगल्यावरील बैठकीला उपस्थित आहेत। आजी माजी नेते या बैठकीला उपस्थित आहेत। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या मुंबईतील आजी आणि माजी आमदार खासदार तसेच नगरसेवकांची ही महत्त्वाची बैठक आहे। रामटेक बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। या बैठकीला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। या बैठकीला शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, राहुल शेवाळे, दीपक केसरकर देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मुंबईतील माजी आमदार आणि नगरसेवक देखील दाखल झालेले आहेत। बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आपल्या सोबतच आहेत। कपिल, आपण पाहतो एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपलेली आहे, दुसरीकडे आता एकनाथ शिंदे आपल्याच पक्षातल्या नेत्यांसोबत चर्चा करतायत। काय या बैठकीमध्ये चर्चा झालेली असते? मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवायचा आणि महायुतीचं राज्य मुंबई महानगरपालिकेवर आणायचं आणि खास करून ठाकरे गट ला मुंबई नगरमधनं बाहेर काढायचं, ह्या एक लाईनमधली ही बैठक आहे। ह्या पूर्ण ह्याच्यावरती BMC इलेक्शन कसं लढलं पाहिजे, ग्राउंड लेवलला कसं काम केलं पाहिजे। आपण आता लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, आता महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिका ही निवडणूक कशी लढली पाहिजे, ह्या संदर्भातली आज बैठक आहे। या संदर्भातलं मार्गदर्शन, या संदर्भात गायडन्स, या संदर्भातले सल्ले, या संदर्भातले विचार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या समोर ठेवणार आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते आहेत रामदास कदम यांनी मार्गदर्शन केलेले अशी माहिती समोर आलेली आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उभे राहतील आणि जे कार्यकर्ते असतील, नगरसेवक आहेत, माजी आमदार आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत मुंबईचे खास करून, यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महानगरपालिका हा एकच अजेंडा या पूर्ण बैठकीचा असणाऱ्या खास एक बैठक रामटेकला आयोजित करण्यात आलेली आहे। कारण की आपण पाहिलेलं आहे उद्धव ठाकरे गट असतील तेही सरसावलेले आहेत महानगरपालिकेसाठी, भाजपाकडनं ही बैठका घेत आहेत, त्यामुळे आता शिवसेना ही सरसावलेली आहे का एक जवळपास 60हून जास्त नगरसेवक या शिवसेनेकडे आहेत। कपिल, खरं तर त्यामुळेच आपण पाहतोय की आता विधानसभेच्या या संपूर्ण रणसंग्रामानंतर मिशन मुंबई महानगरपालिका असं सूत्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।